नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत फुसक्या पंकजने सत्यजित आणि निरूपाचं नातं तोडण्यासाठी आता मोठा डाव आखलेला आपण बघणार आहोत. तर इकडे मीराने संदूकमधली चिठ्ठी वाचतात सत्यजितच्या खऱ्या आईचा शोध आता मीराला लागलेला असतो. तर आता इकडे निरूपाला बरं वाटत नाही म्हणून सत्य आणि मीरा घाईघाईतच गावाकडनं घरी आलेले असतात. तेव्हा निरूपा आता सत्यजितला विचारू लागते, काय रे सत्या, अरे तुम्ही 4 दिवसासाठी बाहेर हनीमूनला गेला होता ना, मग एवढ्या लवकर काय गरज होती यायची, कशाला आलात? त्यावर सत्य म्हणू लागतो, आई अगं तुला बरं वाटत नव्हतं ना, असं कळलं आणि म्हणूनच आम्ही घाईघाईतच लगेच निघून आलो. त्यावर लगेच निरूपाला धक्काच बसतो, काय मला बरं वाटत नाही असं कोणी सांगितलं तुला सत्या? त्यावर लगेच आता मीरा मात्र रियाला खुणावते, कारण आता सगळं काही रियावरती येणार असतं ना. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, या रियाने कळवलं आम्हाला म्हणून आम्हाला एवढ्या घाईत यावं लागलं. काय गं रिया, काय सांगितलं तू? त्यावर लगेच आता रिया मात्र लगेच मॉमकडे बघते आणि मला लागते, मॉम अहो तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना, काल रात्रीच तुम्ही जेवणाच्या वेळेस काय म्हटला होता, मला बरं वाटत नाही आहे म्हणून मी सत्यदादा आणि मीरा वहिनीला कळवलं. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, रिया अगं बरं वाटत नाही म्हणजे याचा अर्थ काय म्हटलं होते कळलं नाही का तुला? अगं सत्या घरात नव्हता ना म्हणून असं बरं वाटत नव्हतं, शांत शांत घर होतं ना असं म्हणायचं होतं मला, उगच तू त्यांना काहीतरी सांगितलं आणि बोलावून घेतलं. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, असं आहे होय निरूपा, मग हिने एवढं वाढून चाडून का सांगितलं ग रिया, बोल लवकर. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, सत्यदादा मी खरं बोलते. अरे मॉम ना डायनिंग टेबलजवळ उभ्या होत्या आणि अशा ढसाढस रडत होत्या, मी बघितलं ना, त्यांच्या डोळ्यातनं खूप पाणी येत होतं. मला वाटलं की त्यांना बरं वाटत नाही आहे म्हणून त्या रडतायत आणि त्यांना ना असं कसं तरी झाल्यासारखं वाटत होतं. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, गबगबाई मी रडत नव्हते, अगं मी कांदा कापत होते ना त्यामुळे माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, मॉम पण तुम्हाला खूप घाम आला होता, मी बघितलं होतं. त्यावर निरूपा म्हणू लागते, रिया अगं किचनमध्ये काम करत असताना घाम येतोच ग बाई, गरमट होतं ना. पण मीरा तुझी खरंच शिफारस आहे बाई, तू कसं दिवसभर या किचनमध्ये काम करते कुणास ठाऊक, आता खूप गरमी वाढली. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, बरं झालं, पण आई याचा अर्थ तुला काही झालं नाही ना, तू बरी आहेस ना? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो मी अगदी ठणठणीत आहे, मला कशाला काही होणार आहे, मी आपली अगदी छान आहे. त्यावर लगेच सत्य आता आपल्या आईच्या खांद्यावरती असं डोकं टेकवतो आणि लगेच आपल्या आईला म्हणू लागतो, बरं झालं आई तुला काही झालं नाही ते, तुला आम्ही तसंही काही होऊच दिलं नसतं. त्यावर निरूपा म्हणू लागते, सत्या अरे माझा पोरगा तू माझ्याबरोबर असताना मला काय होणार आहे, काय बी होणार नाही, नको टेन्शन घेऊ, असे म्हणत आता दोघेही एकमेकांना अशी मिठीत घेतल्यासारखे खांद्यावरती हात ठेवतात. सत्या मात्र जणू आपल्या आईच्या खांद्यावरती डोळे झाकून असा झोपलेलाच असतो. आता मीरा आणि रिया या दोघांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. मीरा आपल्या रूममध्ये आलेली असते. मीराने आता संदूक अशी आपल्या समोर धरलेली असते. तेवढ्यात रिया म्हणू लागते, मीरा वहिनी बघ मी म्हटलं होतं ना, आजी आणि बाबा संदूकची चावी शोधण्यासाठी काय बी करू शकतात. तुला सांगते मीरा वहिनी, अगं जेव्हा मी रूममध्ये आले ना, ढळढळीत मला दिसत होतं आजी आणि बाबा दोघेही पडद्याआड लपून बसलेत, पण मी असं दाखवलं की मी त्यांना बघितलंच नाही आणि मी तिकडनं निघून गेले आणि मग काय त्यांना त्या 2 चाव्या सापडल्या की. पण मीरा वहिनी आपली आयडिया कामं आली ना, मी तुला काय म्हटले होते, एक्स्ट्राच्या चाव्या जर केल्या तर खूप काही आपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे बघ मीरा वहिनी, असे म्हणत आता रियाने पटकन आपल्या पर्समधनं चावी काढलेली असते. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी आता उशीर करायला नको, जे काही सत्य असेल ना ते लवकरात लवकर आपल्याला समोर आणायचे, त्यामुळे प्लीज मीरा वहिनी लवकरात लवकर संदूक खोल आता. मीरा पटकन रियाच्या हातनं ती चावी घेते आणि आता ती संदूक अशी समोर धरतच म्हणू लागते, हो रिया मलाही आता हे सत्य जाणून घ्यायचंच आहे, कारण यांचं आणि सासूबाईंचं नातं घट्ट होत चाललं आहे. हे नातं एकदम पक्कं होण्याआधी हे सगळं सत्य आपल्यासमोर यायलाच पाहिजे. असे म्हणत आता मीरा पटकन त्या चावीने आता संदूक उघडते. संदूक उघडलेली असते.
मीरा आणि रियाला मोठा धक्का बसलेला असतो, कारण यातनं काय निघेल, काय सत्य असेल. दोघेही जरा घाबरलेले असतात. तेवढ्यात लगेच आता मीरा पटकन त्यात हात घालते. त्यात एक चिठ्ठी आणि एक लॉकेट असतं. मीरा आता ती चिठ्ठी आणि लॉकेट बाहेर काढते. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, हे सगळं काय आहे? ही कसलं लॉकेट आहे मीरा वहिनी? आणि या चिठ्ठीत काय लिहिलं असेल? मीरा वहिनी, आपल्याला लवकरात लवकर ही चिठ्ठी वाचावी लागेल. त्याच वेळेस रिया पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि त्या लॉकेटचा फोटो काढून घेते. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, चल पटकन, आता तू चिठ्ठीतला मजकूर वाच बरं, आपल्याला लवकरच कळेल. त्याच वेळेस आता मीरा ते लॉकेट खाली ठेवते, चिठ्ठी उघडते. त्यात आता सत्यजितच्या आईने त्याच्यासाठी ही चिठ्ठी लिहिलेली असते. सत्यजित बाळा, जाता जाता ही चिठ्ठी मी तुझ्यासाठी लिहून जाते, पण कधी ती चिठ्ठी तुझ्या हातात पडेल नाही पडेल ते मला माहिती नाही. पण खरंच सत्यजित, अरे तू जिथे कुठे असशील ना तिथे सुखी राहा, आनंदी राहा, छान राहा. पण हे बघ, कधी मला असं वाटतं की ही चिठ्ठी तुझ्या हातात पडू नये, कारण जर ही चिठ्ठी तुझ्या हातात पडली तर तू कोलमडून जाशील, सगळं सत्य समोर येईल. पण मला तसं होऊ द्यायचं नाही, कारण तुझ्या आयुष्यात जे चाललंय तेच अगदी छान आहे. त्यामुळे सत्यजित, चांगला राहा, सुखी राहा, आनंदी राहा. तुझ्या आईचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी, आणि तुझी ही आई सदैव तुझ्या बरोबर असेल, असे आता सत्यजितच्या आईने त्याच्यासाठी ही चिठ्ठी लिहिलेली असते. आता मात्र ही चिठ्ठी वाचताच मीरा आणि रियाला धक्का बसलेला असतो, कारण ही चिठ्ठी सत्यजितच्या आईने सत्यजितसाठी लिहिली असते. याचा अर्थ काय होतो? निरूपा ही सत्याची आई नसते. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, अगं काय हे? अगं ही चिठ्ठी सत्यादादाच्या आईने लिहिली, याचा अर्थ मॉम त्यांच्या आई नाही आहेत. मीरा वहिनी, अगं किती शॉकिंग आहे हे सगळं काय आहे? मग सत्यदादाची आई कोण असेल? त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, रिया, मलाही मोठा प्रश्न पडलाय गं. जर सासूबाई यांची आई नाही आहे तर यांची खरी आई नेमकं कोण आहे आणि ती कुठे आहे? आणि ही चिठ्ठी कधी यांच्या हाती पडू नये असं का म्हणत होती ती? असं का लिहिलं असेल तिने? असे असंख्य प्रश्न आता मीरासमोर उभे असतात. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, मला ना हे सगळं खूप डेंजरस वाटते गं. सत्यदाला जर कळलं तर? नाही नाही नाही, तो कोलमडून जाईल गं. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही रिया, हे सत्य खूप भयानक आहे आणि यांचं आणि सासूबाईंचं हे नातं घट्ट होण्याआधी आपल्याला लवकरात लवकर हे समोर आणावंच लागेल, नाहीतर हे पुन्हा कधी उभे राहू शकत नाही. कारण खूप वर्षांपासून आईच्या प्रेमासाठी आसुसलेत आणि आज कुठे सासूबाई त्यांना ते प्रेम द्यायला लागल्यात. आता हे सगळं काय समोर आलंय गं? तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, अगं पण हे लॉकेट कसले? नाही म्हणजे यात काय असेल? कुणाचं असेल? त्याच वेळेस आता मीरा ते लॉकेट हातात घेते. हे जे काही असेल ना रिया, ते आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढायचे. यांची खरी आई नेमकं कुठे आहे, ती कोण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आणि त्यासाठी रिया आपल्याला लगेच कामाला लागावं लागेल. त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि आजी मीराच्या रूममध्ये आलेले असतात. मीराच्या हातात लॉकेट आणि ती चिठ्ठी बघताच आता सुधाकर भाऊ मात्र भडकतात. ते जोरात ओरडतात, मीरा, काय चालू आहे सगळं? तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, बाबा ते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, रिया तू गप्प बैस, काय चालू आहे तुम्हा दोघींचं? अगं का हा पोरखेळ मांडलाय? सांगितलेलं कळत नाही का? किती वेळा सांगितलं होतं मीरा, त्या संदूकपर्यंत नको जाऊ नको जाऊ, पण नाही, तुम्हाला ऐकायचंच नाही आहे ना? त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, बाबा अहो यांच्या जन्माचं सत्य कळणं खूप गरजेचं होतं. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, बास मीरा, जे गरजेचं होतं ना ते आम्हाला माहिती आहे. तुम्हाला या सगळ्यात नाक खुपसायची काय बी गरज नव्हती. आणि मीरा, आजवर तू जे काही केलं ना ते अगदी चांगलं करायची. प्रत्येक वेळेस तू इतरांची मदत करायची, इतरांचा विचार करायची. पण आज तू हे सगळं करून खूप मोठी चूक केली आणि मी आता तुला माफ करणार नाही आहे मीरा. त्यावर लगेच आजी म्हणू लागते, अगदी बरोबर सुद्धा, काय गरज होती या दोघांना या सगळ्यात नाक खुपसायची? काय ग रिया, तूही मीराच्या साथीला होती ना? अगं का उघडायची होती तुम्हाला ही संदूक आणि काय करायचं होतं हे सगळं कळून? त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, आजी तुम्ही बघताय ना यांचं आणि सासूबाईचं नातं किती घट्ट होत चाललंय. खरंच हे नातं जर असंच घट्ट होत गेलं आणि त्यानंतर जर सगळं सत्य यांच्या समोर आलं ना तर हे स्वतःला कधीही सावरू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला हे सगळं सत्य त्यांना सांगावं लागेल. त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, कसलं सत्य? यात कसलंही सत्य नाही आहे. त्यावर मीरा म्हणू लागते, आजी बाबा आम्हाला कळलंय, सासूबाई यांच्या खऱ्या आई नाही आहे. यांची खरी आई नेमकं कोण आहे सांगा ना बाबा, सांगा ना प्लीज.
आता सुधाकर भाऊ ओरडतच म्हणू लागतात, निरुपाच सत्यजितची आई आहे आणि सत्यजित तिचा पोरगा आहे. यापुढे आम्हाला काय बी माहिती नाही. चला इकडे आणा ती चिठ्ठी आणि लॉकेट. असे म्हणत आता सुधाकर भाऊ रागाच्या भरातच मीराच्या हातनं ते लॉकेट ओढून घेतात आणि ती चिठ्ठी संदूकमध्ये ठेवतात आणि संदूक घेऊन दोघेही तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी यार आता काय करायचं? तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया काळजी करू नको, आपण या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळवू म्हणजे मिळूच, असं दोघींनी ठरवलेलं असतं. तर इकडे बबड्या आता हॉलमध्ये बसलेला असतो. त्याचं खूपच जोरात डोकं दुखत असतं. तेव्हा आता डोक्याला हात लावत त्याचा पंकज म्हणू लागतो, मम्मा मम्मा कुठे आहेस ग तू? माझं खूप डोकं दुखतंय मम्मा, मी काय करू? त्याच वेळेस आता निरुपा वाटीत तेल घेऊन हॉलमध्ये येते. तेव्हा पंकज लगेच आपल्या मम्माकडे बघतो, मम्मा अगं माझं खूप डोकं दुखतंय ग. त्याच वेळेस निरुपा हसतच आता, बबड्या तुला तेल लावायचं आहे का? असे म्हणत आता निरुपा पंकजजवळ येते. पंकज मात्र मनोमनी खुश होतो आणि मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, मम्मा तेल घेऊन माझी चंपी करायला आली. याचा अर्थ मम्माने मला माफ केले, म्हणजे डोकेदुखी जाईल आणि मम्मा दुखी जाईल आणि मम्मा माझ्या बाजूने उभी राहील, म्हणजे कसं एकदम भारी. असे म्हणत पंकज खूपच खुश झालेला असतो. त्याच वेळेस आता निरुपा सोप्यावरती बसते. सत्य बाळा चल पटकन, अरे तुला तेल लावायचं ना. आता पंकजला धक्काच बसतो. सत्य येतो आणि पटकन निरुपासमोर खाली बसतो. पंकजही बसणार तेच निरुपा म्हणू लागते, हे बाबड्या तू कशाला बसतोयस रे? तुला कशाला लावायचं आहे तेल? त्यावर पंकज लागतो, मम्मा अगं माझं खूप डोकं दुखतंय ग, म्हणून मी तुला आवाज देत होतो ना. त्यावर निरुपा म्हणू लागते, डोकं दुखायलंय तुझं? तेव्हा सत्य म्हणू लागतो, बाबड्या अरे डोक्याचा भाग आहे का तुला? नाही म्हणजे आजवर निरुपाने एवढं प्रेम दिलं, एवढी माया दिली, पण ती पचवता आली नाही ना, सतत माती खाल्ली, म्हणून मला असं वाटतंय की तुला डोक्याचा भागच नाही आहे. पंकजला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता पंकज रागाच्या भरात तिकडनं निघून जातो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, सत्या भारी टोमणा मारला की, शोभला या बबड्याला. त्याच वेळेस आता निरुपा मात्र सत्यजितच्या डोक्याला मस्त तेल लावून मालिश करू लागते. तर किचनमध्ये आता मीराचं काम चालू असतं, पण सारखं मीराला आता ती चिठ्ठीतला मजकूर, ते लॉकेट आठवत असतं. काय करावं? यांची खरी आई कोण असेल? मला काही करून लवकरात लवकर तिला शोधावं लागेल. ती कुठे असेल? असे असंख्य प्रश्न मीरासमोर उभे असतात. तर इकडे आता रागाच्या भरातच पंकज मात्र बाहेर एका हॉटेलवरती आलेला असतो. त्याचा मित्र आता तिथे ड्रिंक पित असतो. त्याच वेळेस आता पंकज येताच पटकन त्याचा ग्लास हिसकावून घेतो आणि इथे आता दारू पिऊ लागतो. त्याच वेळेस आता त्याचा मित्र म्हणू लागतो, अरे असं अचानक काय चालू आहे तुझं? आज कसं काय वळला तू इकडे? त्यावर पंकज लागतो, वळावं लागलं कारण त्या सत्याने माझ्यापासनं माझी मम्मा हिरावून घेतली आणि माझी वाट लावली. त्यावर लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो, सत्या कोण, तुझा भाऊ? त्यावर लगेच पंकज लागते, तो माझा भाऊ नाही आहे, त्याला माझा भाऊ म्हणू पण नको. खरं तर ना त्याचा ना असा राग येतो मला, कारण आज माझी जी काही वाट लागली ना ती फक्त त्या सत्यामुळे. सोडणार नाही आहे मी त्या सत्याला. आज त्याने माझ्या मम्माचं प्रेम माझ्यापासून हिरावून घेतलं आहे आणि माझ्या जागेवरती बबड्या झाला काय. पण या सत्याला हा बबड्या काय आहे ना हे अजून माहिती नाही आहे. तुला खरं सांगतो, या सत्यामुळे ना माझी खूप वाट लागली. अरे जिथे या रस्त्यावरती माझ्या 4 व्हीलर गाड्या पळणार होत्या त्या रस्त्यावरती मी सत्याची टॅक्सी चालवतोय, अशी अवस्था केली त्या सत्याने माझी. आणि ती टॅक्सी चालवून मला काय मिळतंय माहिती? दिवसाला खर्चासाठी 100 रुपये. काय होतं आहे त्या 100 रुपयात? काहीच होत नाही. पण हे सगळं ना या सत्यामुळे होतं आहे आणि माझी मम्मा पण त्याला साथ देते, कारण या सत्याने तिला फितवलं आहे ना. माझ्या विरुद्ध तिच्या डोक्यात नको नको ते भरलं आहे, पण या सत्याला मी सोडणार नाही. त्याच वेळेस आता पंकज आणखीन दारू पिऊ लागतो. तेव्हा मात्र त्याचा मित्र म्हणू लागतो, जाऊ दे रे, तुझं नशीबच खराब आहे. दरवेळेस तू अशी शायनिंग मारतो आणि मग तोंडावरती आपटतो. अरे तुझ्या त्या डिग्र्या त्या तर घेऊन काय शायनिंग मारायचा, काय मिरवायचा, तोरे दाखवायचा, आणि आज तर तुला सारी नोकरीसुद्धा नाही. त्यावर लगेच पंकज म्हणू लागतो, हे सगळं त्या सत्यामुळे झालं आहे आणि आता लवकरात लवकर त्या सत्याचा काटा मी काढणार आहे. हा पंकज काय माणूस आहे ना हे त्या सत्याला कळायलाच हवं, असे पंकजने आता ठरवलेलं असतं. तर इकडे किचनमध्ये मीराची आवराआवरी चालू असते. तेवढ्यात रिया येते. मीरा वहिनी, यार हे सगळं काय आहे गं? आपल्याला ते लॉकेट आणि ती चिठ्ठी सापडली खरी, पण पुढे काय करायचं मीरा वहिनी? कसा शोध घ्यायचा? ते लॉकेट कुणाचं असेल आणि ते कुठे भेटलं असेल बरं?
त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, हो ना, मीही त्याचाच विचार करते. ते लॉकेट नेमकं कोणी दिलं असेल? ते यांच्या आईचं असेल का? तेवढ्यात लगेच आता रियाला आठवतं, मीरा वहिनी, अगं हे लॉकेट मी कुठेतरी बघितलंय. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, हो दाखव, तुझ्या मोबाईलमध्ये तू फोटो काढला ना, बघू दे बरं. आता रिया पटकन आपल्या मोबाईलमधला फोटो दाखवते. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, खरं सांगते मीरा वहिनी, अगं कुणाच्या तरी गळ्यात मी हे लॉकेट बघितलंय, सेम हेच. त्यावर मीरा म्हणू लागते, रिया मोबाईल बाजूला ठेव आणि डोळे बंद कर आणि नीट आठवण्याचा प्रयत्न कर, तू हे लॉकेट कुठे बघितलंय ते. त्याच वेळेस आता लगेच रिया आपले डोळे बंद करते, आठवण्याचा प्रयत्न करू लागते. तिला मात्र आता आठवलेलं असतं. तेव्हा लगेच ती म्हणू लागते, मीरा वहिनी, अगं आठवलं की, अगं हे लॉकेट मी मॉमच्या लग्नाचा अल्बम आहे ना, त्या फोटोमध्ये एका बाईच्या गळ्यात बघितलं होतं. आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते, काय? याचा अर्थ ते लॉकेट यांच्या आईचं असेल आणि ती बाई यांची आई तर नसेल ना? असे प्रश्न आता मीरासमोर उभे राहिलेले असतात. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, आपल्याला जर या लॉकेटपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला मॉमच्या लग्नाचा अल्बम बघावं लागेल. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो आपल्याला तेच करावं लागेल. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, पण मीरा वहिनी, मॉम आपल्याला अल्बम देतील का? ते 17 प्रश्न विचारतील, मग काय करायचं? तेव्हा मीरा म्हणू लागते, काळजी करू नको, फोटो कसे बघायचे हे तू माझ्यावरती सोपव. चल आता मी काय करते, असं आता दोघींनी ठरवलेलं असतं. तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता मीरा आणि रिया दोघेही किचनमध्ये सत्याची वाट बघत असतात. आता मीराने पटकन सत्यासाठी प्लेटीत पोहे काढलेले असतात, तर रियाने मस्त आता कॉफी बनवलेली असते स्वतःच्या हाताने सत्यदादासाठी. तेवढ्यात सत्य येतो. दोघीही पटकन आता नाश्ता आणि कॉफी घेऊन येतात. त्याच वेळेस सत्य मात्र दोघींकडे बघू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, घ्या घ्या, तुमचा गरम नाश्ता करून घ्या. तेव्हा रिया म्हणू लागते, आणि सत्यदादा, मी माझ्या हाताने तुझ्यासाठी मस्त ही चिनू कॉफी बनवली आहे, ती पिऊन टाक, मस्त झालेली आहे. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, रिया, अगं तुझा तो छोटावाला फॅन आणखी, अगं यांना गरम होत असेल ना, एवढं काम करतात दिवसभर, पोटभर नाश्ता केला म्हणजे बरं वाटेल, जा पटकन. आता रिया धावतच जाते आणि तो छोटावाला फॅन घेऊन येते. आता मात्र सत्य या दोघींकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता मीरा पदराने अशी हवा घालत असते, तुम्हाला बरं वाटतंय ना, तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा सत्य म्हणू लागते, एक मिनटं, काय चालू आहे तुम्हा दोघींचं? तुम्हा दोघींना माझ्याकडनं काही हवं आहे का? लवकरात लवकर सांगायचं, हे सगळं थांबवा. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, सत्यदादा, नाही म्हणजे तू इकडे बघ, एवढं मोठं असं काही नाही आहे, छोटंसंच आहे. मीरा पटकन सत्याचं तोंड तिच्या बाजूला वळवते, अहो आम्ही जे मागणार आहोत ना, ते काही अवघड काम नाही, छोटंसंच आहे, पण ते आम्हाला हवं आहे ना, म्हणून. त्यावर सत्य म्हणू लागतो, मग सांगून टाका, काय हवं आहे तुम्हाला? तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, सत्यदादा, अरे आम्हाला ना मॉमच्या लग्नाचा अल्बम बघायचा होता. तेव्हाचे फोटो कसे आहेत, तुम्ही कसे घरात राहायचे, कुठलं घर होतं, हे सगळं बघायचं आहे रे आम्हाला तेव्हाचं. म्हणून आम्हाला ना ते अल्बम बघायचं आहे. मागे बघितला होता एकदा, पण सगळा नव्हता बघितला, म्हणून आता म्हटलं वेळ आहे तर बघून घेऊया. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, एवढंच? त्यासाठी एवढं समजा करायला आहे तुम्ही? त्यात काय अवघड आहे, थांबा मी दाखवतो तुम्हाला. त्यावर लगेच आता सत्या मात्र आपल्या आईला आवाज देऊ लागतो, आई. तेवढ्यात निरुपा हॉलमध्ये येते. त्यावर सत्य म्हणू लागतो, आई, अगं या दोघी पोरींना ना तुमच्या लग्नाचे फोटो बघायचेत, दाखवशील? त्यावर निरुपा म्हणू लागते, फक्त एवढंच? अरे दाखवते की, फोटो बघायला काय जातं आहे? आता निरुपा पटकन आपल्या रूममध्ये जाते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, आता बघा, जेवढे फोटो बघायचे ना तेवढे बघून घ्या. आता मीरा आणि रिया एकमेकींकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता पंकजने मोठं कांड करायचं ठरवलेलं असतं, कारण सत्या आणि निरुपाचं हे प्रेम काही त्याला बघवत नसतं. त्यामुळे आता या सत्याचा ना काटा काढायचा, म्हणून पंकजने आता उंदीर मारण्याचं औषध आणलेलं असतं. आता ते औषध सत्या एका ज्यूसमध्ये मिसळतो. सत्या, आता हे ज्यूस तुझ्या नावाचं, असे आता 2 ग्लास ज्यूस पंकजने बनवलेलं असतं. आता पटकन सत्याला ते ज्यूस घेऊन पंकज हॉलमध्ये येतो. निरुपा आणि सत्या तिकडेच बसलेले असतात. तेव्हा पंकज म्हणू लागतो, सत्या, तू दमला असशील ना, हे घे, तूही दमलाय आणि मीही दमलोय, त्यामुळे आपल्यासाठी मस्त हे ज्यूस बनवलंय, घे पटकन पिऊन टाक. आता लगेच
ज्या ग्लासमध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळलेलं असतं तो ग्लास आता पंकज सत्याच्या हातात येतो. आता मात्र सत्याला या फुसक्यावरती डाऊट येतो. आता लगेच सत्य म्हणू लागतो, माझ्यासाठी चक्क तू बनवून आणलंय. तेव्हा पंकज लागतो, मग विषय आहे का, मलाही आणलंय आणि तुलाही आणलंय, चल पिऊन टाक. आता लगेच सत्या पटकन तो ग्लास निरूपासमोर धरतो. आई हे धर, तू पिऊन टाक, तुलाही बरं वाटेल. तेव्हा लगेच निरूपा मात्र या फुसक्याकडे बघू लागते. आता मात्र हे ज्यूस निरूपा पिणार की या पंकजाच पाजणार, पुढे काय होणार हे बघायला खूपच मज्जा येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.